हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर.डी. फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहेत जे जिल्हा परिषदचे मित्रांनो फार्मसी ऑफिसरचे रिझल्ट आलेले आहेत। तर मित्रांनो, खूप साऱ्या झेडपीचे जिल्हा परिषदचे फार्मसी ऑफिसरचे रिझल्ट ऑलरेडी आलेले आहेत आणि मित्रांनो काही झेडपीचे रिझल्ट आणखी आलेले नाहीत। तर मित्रांनो, जे झेडपीचे रिझल्ट आलेले नाहीत त्यामध्ये असं टेक्निकल इश्यू ते सांगत आहेत की IBPS कंपनीकडून जी आपली एक्झाम कंडक्ट केली होती फार्मसी ऑफिसरची, IBPS कंपनीकडून कंडक्ट झाली होती। तर मित्रांनो, या कंपनीकडून जे जिल्हा परिषद आहे त्यांच्याकडे आणखीन रिझल्ट आलेला नाहीये। तर त्या इश्यू मुळे मित्रांनो, कोणता इश्यू आहे आता त्याच्याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन नाहीये, पण त्या टेक्निकल इश्यू मुळे त्या झेडपीचे रिझल्ट आणखीन जिल्हा परिषदकडे आलेले नाहीत। तर मित्रांनो, या संदर्भात गव्हर्नमेंट कडून IBPS कंपनीला एक ऑलरेडी लेटर गेलेला आहे आणि त्यानुसार मित्रांनो ते पण रिझल्ट लवकर लागण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, ज्या झेडपीचे रिझल्ट आतापर्यंत आलेले आहेत तर त्या झेडपीच्या अपडेट असं आहे की मित्रांनो, आता तुमची सिलेक्शन लिस्ट जी असणार आहे म्हणजेच निवड यादी असणार आहे। तुमचं रिझल्ट आलेला होता, यानंतर मित्रांनो निवड यादी जी आहे ते पण आता येत आहे। त्यानंतर मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी तुमची डेट येईल की कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला तिथे रिक्वायर्ड असणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये बघू शकता कोल्हापूर जिल्हा परिषद ही ऑफिशियल साइट आहे आणि मित्रांनो सर्वात आधी जे रिझल्ट आलेला होता फार्मसी ऑफिसरचा ते झेडपी कोल्हापूरचाच आलेला होता मित्रांनो। तर मित्रांनो, झेडपी कोल्हापूरचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट आणि मित्रांनो निवड यादी आलेली आहे। जर तुम्ही कोल्हापूरमध्ये फॉर्म भरलेला असेल, तुमचा रिझल्ट चांगला असेल तर तुम्हाला मित्रांनो निवड यादी चेक करायचे की तुमचं नाव निवड यादीमध्ये आलेलं आहे की नाही आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट या लिस्ट मध्ये दिले ते सर्व डॉक्युमेंट रेडी करायचे। तर इथे मित्रांनो तुम्ही बघू शकता ही ऑफिशियल साइट आहे जिल्हा परिषद भरती 2024 आणि मित्रांनो इथे एक नंबरलाच बघू शकता औषध निर्माण अधिकारी निवड यादी, म्हणजे मित्रांनो आपलं फार्मसी ऑफिसरचं आहे। तर मित्रांनो, हे जे औषध निर्माण अधिकारी निवड यादी हे आपण डाउनलोड करून बघणार आहेत। यामध्ये मित्रांनो हे डाउनलोड झाले, इथे बघू शकता जिल्हा परिषद कोल्हापूर। यानंतर मित्रांनो इथे बघा जिल्हा परिषद सरळ सेवा भरती 2024 कागदपत्रे पडताळणी करिता 2/4/2024 रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित राहणे बाबत। म्हणजे मित्रांनो, यामध्ये ज्या स्टुडंटचं सिलेक्शन झालेलं आहे, निवड झालेलं आहे, त्या सर्व स्टुडंटला किती तारखेला जायचंय मित्रांनो, 2 एप्रिल 2024 ला मित्रांनो काय करायचंय, तुम्हाला तिथे जाऊन 11 वाजता सकाळी हजर राहायचे। तुमचे जे काही डॉक्युमेंट असणार आहेत या लिस्ट मध्ये मित्रांनो सर्व डॉक्युमेंट पण दिलेले आहेत। 2 तारखेला तुम्हाला तिथे जायचं। इथे तुम्ही बघू शकता हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचे। याच्यामध्ये अर्ज, तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला असेल, तुमचं घोषणापत्र असेल, शैक्षणिक पुरावा असेल, वयाचा पुरावा, जन्माचा पुरावा, ही जी लिस्ट दिलेली आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये टोटल किती डॉक्युमेंट, टोटल 22 डॉक्युमेंट आहेत। हे डॉक्युमेंट मित्रांनो तुमच्या कॅटेगरीवर पण डिपेंड असणार आहेत। तुम्ही फिमेल रिझर्वेशन मधून भरलेला असेल फॉर्म तर त्यानुसार तुम्हाला तिथे डॉक्युमेंट लागेल। तुमची कॅटेगरी SC असेल, ST असेल, जे काही कॅटेगरी असेल त्यानुसार मित्रांनो तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट ऍप्लिकेबल असणार आहेत। तर मित्रांनो, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचे, आधी चेक करायचे, डेट चेक करायचे आणि त्यानुसार हजर राहायचं। याच्यानंतर मित्रांनो जे खाली दिलेली आहे तर हे ते निवड यादी आहे, म्हणजे कोणत्या कोणत्या स्टुडंटला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जायचंय आणि कुणाचं सिलेक्शन झालेलं आहे यामध्ये सांगितलेलं आहे। कागद पडताळणी करिता बोलण्यात आलेल्या उमेदवाराची यादी। याच्यामध्ये मित्रांनो कॅटेगरी नुसार इथे बघू शकता अनुसूचित जाती, इथे पद किती 1 होतं, नंतर अनुसूचित जाती महिला, त्यानंतर मित्रांनो अनुसूचित जमाती महिला। तर असे सर्व कॅटेगरी नुसार मित्रांनो दिलेलं आहे। याच्यामध्ये तुमचं नाव आहे का चेक करायचंय आणि त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन हजर राहायचंय मित्रांनो। आणि मित्रांनो तसंच बाकी झेडपीचे पण लवकरात लवकर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस होईल। तर ती सर्व इन्फॉर्मेशन मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला लगेचच भेटणार आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचंय आणि मित्रांनो महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्हाला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय मित्रांनो। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ शेअर करा। थँक्यू।